हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? मी अनुराधा माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला, इथे मी नाश्ता घेतलेला आहे. नाश्त्यामध्ये आहे कांदा पोहे, चहा आणि मस्तपैकी थोडेसे मी पपईचे पीसेस घेतलेले आहेत आणि इथे टी व्ही बघत बघत माझा नाश्ता एन्जॉय करते. इतर कामं सगळी सकाळची झालेली आहेत. टिफिन वगैरे गेलेला आहे आणि घरातली पण सगळी कामं झालेली आहेत. बाहेर मस्त भरपूर असा पाऊस पडतो आहे. तर मस्तपैकी पावसाची मजा घेत टी व्ही बघत बघत मी अशी छान माझा नाश्ता करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं इथे सोफ्यावरती कपडे वगैरे फोल्ड मारून ठेवलेले ते जरा व्यवस्थित करून मी आता आतमध्ये नेऊन ठेवते हे कपडे. नाही तर इथेच जर राहिले ना, त्याकडे दुर्लक्ष केलं तर इथेच ते कपडे राहतील. तर आता हाताबरोबर कपडे वगैरे सगळे जागेवरती ठेवले आणि इथे आता मला मशीन लावायची आहे. माझं मशीन लावायचे काम फक्त बाकी होतं. याच्यामध्ये ॲक्च्युली काय होतं, जोपर्यंत बालद्या आहेत बाथरूममध्ये भरलेले असतात, तुम्हाला कोणा माहितीच आहे. मी राहते मीरा रोडमध्ये आणि मीरा रोडमध्ये पाण्याचा एवढा प्रॉब्लेम असतो ना, की विचारून सोय नाही. तर पाणी म्हणजे खूप असं जपून जपून थोडंसं वापरायला लागतं. तर इथे बघा, ही माझी जी मशीन आहे ना, त्याच्यामध्ये मी पाणी भरून ठेवते आणि जेव्हा कपडे लावायचे असतील ना, तेव्हा ह्याच्यातलं अर्धं पाणी मी काढून ठेवते. परत जेव्हा मशीन रिकामी होते तेव्हा मग पाणी दुसऱ्या दिवशी जसं येणार ना, तर ते पाणी मी भरून ठेवते. ते बघा, इथे आता जसे बाथरूममध्ये बालद्या रिकामी झालेले असतात ना, त्या असे आम्ही कपडे लावू शिवत म्हणजे कपडे लावू शकत नाही मशीनमध्ये. तर ह्याच्यातलं पाणी पूर्ण मी आता इथे जरासं जी गॅलरी वगैरे आहे ना, ती धुवून घेतलेली आहे. मला मनवर तेच सांगत होता की सकाळी मी ॲक्च्युली धुतलेली आहे, पण मला माहीत नव्हतं. म्हणून मी थोडीशी मी चला जाऊ देत, काय हरकत नाही. थोडंसं अशी पण ते विंडो दिसते ना, तिथून अशी माती म्हणजे पाण्याची जेव्हा झड येते ना, तेव्हा ते ग्रिल वगैरे आहेत ना, त्याची माती वगैरे पडलेलीच असते. त्याच्यामुळे मी चल एकदा धुवून घेते, काय हरकत नाही. त्याच्यानंतर बालडीमध्ये पाणी काढलं आणि सगळे कपडे आहेत ना मशीनमध्ये लावून घेतलेत. मस्तपैकी भरपूर प्रमाणामध्ये सर्फ टाकते, कारण का मी एक दिवस आड करून मशीनला कपडे लावते. रोज मी मशीनला कपडे लावत नाही. अगदी रोज माझे कंटिन्यू कसे होतात, जर चादरी वगैरे लावायचे असतील तर माझे आज कपडे लावले तर उद्या चादरी आणि परवा कपडे. ते पण महिन्यातून एकदाच असं काहीतरी होतं. तर मी आता इथे मस्तपैकी सगळे कपडे वगैरे लावून घेते. छान पहिला हाताने पूर्ण खालून म्हणजे आपण वरतीच पावडर टाकली ना, तर ती फिरेपर्यंत आणि मिक्स होईपर्यंत टाईम लागतो. म्हणून मी हाताने जेव्हा पावडर टाकते ना, त्याच्यानंतर हाताने चांगले वरखाली करते कपडे आणि मग नंतर मशीन लावून घेते. तर इथे आता माझे सगळे साबणाचे हात वगैरे झालेले होते, म्हणून मी तिथे पाणी बालडीमध्ये होतं, त्याने मी हात वगैरे धुवून आता किचनमध्ये आले. बाहेर भरपूर पाऊस असल्यामुळे सगळं काळोख झालं होतं बाहेरचं वातावरण. त्यामुळे मला आता किचनमध्ये लाईट लावायला लागली आणि ह्याच्यापुढे जर आता मी जर असं पाऊस वगैरे पडत असेल तर मला आता दिवसाचं जेव्हा ब्लॉग बनवायचे असतील, व्हिडिओ बनवायचे असेल, तेव्हा मला असं कंटिन्यू लाईट लावावी लागेल. तर चला, इथे मी तुम्हाला तेच सांगत होती की मी आता दिवसाची पण लाईट लावायला लागते मला. तर इथे तुम्हाला हेच दाखवते की दुपारची आता जेवणाची तयारी चाललेली आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं ना, सकाळी माझं दूध खराब झालं होतं, त्याचं मी पनीर करायला ठेवलं होतं. ते आता मी एका साईडला ठेवलेलं आहे आणि ह्या टोपामध्ये मी दुसऱ्या दिवशीसाठी चणे भिजत घातलेले. ते आता रात्री त्याला मोड काढायला ठेवणार, म्हणून मी सकाळपासून लवकरच त्याला भिजत घातले होते चणे. ते चणे दुसऱ्या टोपात शिफ्ट केले आणि आता मला अंडी बॉईल करायची आहेत आणि मी मस्तपैकी आज अंडा मसाला वेगळ्या पद्धतीत करणार आहे. त्याच्यासाठी आता माझं हे प्रिपरेशन चालू आहे. पहिला अंडी मी बॉईल करणार, त्याच्यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे. माहिती आहे, बटाटा माझ्या सगळ्याच भाज्यांमध्ये मोस्ट ऑफ बटाटा असतोच, नाही असं नाही. तर इथे मी ते एका साईडला अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत आणि आता मी ते तांदूळ धुवून घेते आणि तांदूळ माझा वेळून करते ना, म्हणून मी स्टीलच्या टोपामध्ये म्हणजे पाणी वेळून काढते. भरपूर सारं पाणी घालते आणि शिजल्याच्यानंतर पाणी त्याचं वेळून काढते. त्यासाठी इथे मी स्टीलचा टोप घेतलेला आहे. चांगले मस्तपैकी 3 ते 4 वेळा असे छान तांदूळ धुतल्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी हा नळाचं पाणी वापरत नाही. हांड्यातून वेगळं पाणी घ्यावं लागतं मला. तर आता इथे पाणी जसं मी 2च वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर 3 तांब्या ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार. म्हणजे पूर्ण काठोकाठ एकदम पाणी मी भरते, की जेणेकरून मग भात चांगला खळखळून शिजला ना, की नंतर मग वेळून काढायचा. आता इथे एका साईडला भात होतो आहे, दुसऱ्या साईडला अंडी होत आहेत, म्हणजे अंडी बॉईल करायला ठेवलेली आहेत. तर इथे तोपर्यंत मला जो पण मसाला वगैरे लागणार आहे किंवा अजून इतर कामं आहेत ना, ती छोटी मोठी आजूबाजूची सगळी करून घेणार आहे. सगळ्यात मेन काम म्हणजे
इथे आता अंडा मसाला जो बनवणार आहे ना, त्याची इथे तयारी करते. म्हणजे कांदा, टोमॅटो जे पण मसाला लागणार आहे ते इथे तुम्हाला पुढे दाखवेलच की मला इथे काय काय मी मसाला वापरणार आहे. पण आता सध्या ना मी फोडणीसाठी म्हणजे कांदा वगैरे जितका लागणार आहे ना, तो सगळा इथे कापून घेतलेला आहे. आणि ना कांद्याला थोडंसं असं माहिती आहे ना, वरून साल काळाही होते, त्याच्यासाठी ना इथे सगळं कांदा वगैरे मी धुवून घेतलेला आहे. ते टोमॅटो आहेत ते पण धुवून घेतलेले आहेत. आता इथे जे वरती मसाल्यासाठी मी इथे पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे ना, ते धुवायचं अजून बाकी आहे. पण आलं इथे ना मी एकदम पूर्ण साल पूर्ण असं क्लीन करून घेत नाही, फक्त असं वरची साल असं आल्याचं खरडवून घेते आणि त्याच्यानंतर धुवून घेते. त्याच्याबरोबर एक मिरची घेतलेली आहे आणि एक कढीपत्ता पूर्ण टाळा घेतलेला आहे, तो म्हणजे धुवून घेतलेला आहे. आणि आता त्याचा मसाला बनवण्यासाठी बारीक बारीक पीसेस करून मी इथे ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे. आता इथे ना मी कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि थोडीशी इथे ना पुदिन्याची पानं घेते की माझ्याकडे पुदिना एक होता म्हणून. जर नसता ना तर मी नसता वापरला असता, पण माझ्याकडे आहे म्हणून थोडंसं पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. आणि ते कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मी एका साईडला पाण्यात भिजत घातलेले आहेत. इथे थोडीशी लसूण घेतलेली आहे, म्हणजे थोडीशी बोलली तरी म्हणजे पूर्ण कांदा घेतलेला आहे. आणि ते पूर्ण कांदा लसणाचं सोलून ह्याच्यात घातलेला आहे. त्याच्यानंतर 2 टोमॅटो मी फोडणीसाठी ठेवणार आहे आणि 2 टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे. म्हणजे जो हिरवा वाटण करणार आहे ना, त्याच्यामध्येच मी 2 टोमॅटो घातलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी कोथिंबीर आणि जी पुदिना पाण्यात ठेवलेली ती म्हणजे पूर्ण व्यवस्थित नितळून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घातलेली आहे. छान मसाला मस्त बारीक वाटून अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट वगैरे सगळं मी एका साईडला ठेवून देते. आणि पुढे आता हे कांदा वगैरे लागणार आहे, कांदा टोमॅटो ते मी मस्तपैकी छान बारीक अशी चिरून घेणार आहे. थोडा टाईम लागतो चिरायला वगैरे, कारण का बारीक चिरायचं आहे. तर मी एवढे पूर्ण सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही आहे. काय टेन्शन नाही आहे, फक्त 2च ह्याने 2 जे कांदे आहेत तेच कापून घेणार आहे आणि 2 टोमॅटो असे कापून घेणार आहे. आता इथे ना बाकीचे अजून म्हणजे ही जी फोडणीला लागणार आहे ना कांदा टोमॅटो बघा इथे साईडला आहे चॉपिंग बोर्डवरती, ते मी कापून वगैरे ठेवलेलं आहे. पण माझ्याकडे अजून अंडी बॉईल व्हायला टाईम होतं, तोपर्यंत मी इथे कांदे ना एक्स्ट्राचे सोलून ठेवते. कारण का थोडेसे ओलसर कांदे जे होते ना, ते मी विचार केला की आता हाताबरोबर मला इथे टाईम आहे, तर थोडेसे ते मी ना असे कट वगैरे करून म्हणजे कांदे सोलून वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ कपड्यांनी पुसून मग ते एका डब्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याच्यासाठी मी आली की आता टाईम आहे, तर हे एवढं मी काम करून घेते. इथे मी चेक केलं पूर्ण बटाट्याचं म्हणजे अंड्याचं जे पाणी होतं ना ते सुटलं होतं, म्हणून मी ना चेक केलं की पाण्याची परत गरज आहे का, म्हणून बटाटा चेक केला तर बटाटा शिजला होता. इथे मी आता भात एका साईडला नरमायला घातलेला आहे, भातातलं पाणी मी वेळून घेतलेलं आहे आणि भात नरमायला ठेवलेला आहे. आता मी इथे अंडा कढी जी बनवणार आहे ना, अंडा मसाला, त्याची इथे तयारी करते. म्हणजे आता थोडंसं तेल घातलेलं आहे, ते गरम होईपर्यंत मी इथे अंडा आणि बटाटे वगैरे आहेत ना, एकच बटाटा घातला आहे, ते सगळं मी सोलून घेते. तर इथे आणि ते सोलून ना त्याचे मी काप करून घेणार आहे, 2 भाग करून घेणार आहे. तर त्याच्या आधी ना मी इथे ते करून घेतलेलं आहे सगळं आणि इथे आता मी फोडणीची तयारी करते. कांदा टोमॅटो थोडासा ना नरम व्हायला टाईम लागतो, तोपर्यंत मी माझं दुसरं काम करणार आहे, म्हणजे अंडे फ्राय करून घेणार आहेत. इथे कांदा टोमॅटो तेलात घालून छान असं गॅसवरती एका साईडला झाकण मारून नरम व्हायला ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला मी दाखवते ना की अंडी कट करून घेतलेले आहेत आणि एक बटाट्याचे 4च पीस केलेले आहेत. आता इथे ना पॅन जो गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे आणि ही जी अंडी आहेत ना ती इथे फ्राय करायला ठेवणार आहे. ते एकदा मी परत ना गॅस थोडासा फास्ट होता ना, त्याच्यामुळे थोडंसं कांदा आणि टोमॅटो परतलेलं आहे आणि इथे तिखट, हळद, धणे जिरे पूड आणि गरम मसाला असं ते कांदा आणि टोमॅटोमध्ये घातलेलं आहे आणि छान 1 मिनटं असं परतून घेतलेलं आहे की जेणेकरून तेलामध्ये ना ते मसाले छान असे फ्राय झालेले आहेत. आता ना इथे तो बघा पॅन मस्तपैकी गरम झालेला आहे, ह्याच्यामध्ये एकदम मी थोडंसं तेल घातलेलं आहे, कारण का पॅनमध्ये तेल ना छान असं सगळे पसरतो. तेल थोडासा हलकासा गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी अशी पलटी मारून सगळे अंडी आहेत ना अर्धी केलेली ती फ्राय करायला टाकलेली आहे
आणि एक बटाट्याचे तुम्हाला बोलली ना 4 पीस केले, ते पण मी फ्राय करायला ह्याच्याबरोबरच टाकलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ना अगदी थोडंसंच म्हणजे मीठ आणि मसाला ते घालणार आहे, की जेणेकरून ना फ्राय करताना अंड्याला थोडंसं मीठ मसाला आतपर्यंत डीपपर्यंत लागेल आणि अंडी ना अशी फ्राय केली ना की त्यातले जे पिवळा भाग आहे ना तो असं बाहेर पडत नाही. म्हणून ना या मसाल्यामध्ये ना जो अंडा मसाला बनवतो त्याच्यामध्ये अशी अंडी फ्राय करून घालायची. खूप छान टेस्ट लागते आणि अंड्याला डीपपर्यंत मसाल्याची आणि मिठाची टेस्ट येते. आता इथे ना कांदा टोमॅटो छान आणि ते मसाला छान तयार झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी जो वाटण होतं ना हिरवा वाटण तो घातला आहे आणि छान परत ना 1-2 मिनटं मस्त परतलेला आहे आणि झाकण मारून त्याच्यावरती ते मसाला शिजायला ठेवलेला आहे. कारण का टोमॅटो आणि हिरवं आलं लसूण वगैरे ना ते कच्चं आहे ना त्याच्यामुळे ते शिजायला थोडंसं ठेवलेलं आहे झाकण मारून. आता इथे एकदा मी सगळे अंडं आणि हे बटाटे येतं ते असं पलटी मारून घेतलेलं आहे आणि इथे बघा आता मधी ना थोडंसं मी झाकण काढून काढून असं ते मसाला छान असं परतवून घेते. इथे मी अंडी पण छान असं म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत. हे दोन्ही पण होतं आहे तोपर्यंत मी विचार केला की चला आपण थोडंसं आता पीठ मळून घेऊया. कारण का दुपारच्या सकाळचं माझं जो हे झालं ना डब्बा वगैरे गेला ना त्याच्यामध्ये माझं पीठ मी जे नेमकंच मळलेलं होतं ते संपलं आहे आणि आत्ता फक्त आमच्यापुरती जेवढं लागेल ना तेवढंच मी पीठ मळून एका साईडला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत इथे बघा माझा छान मसाला पण त्याला तेल सुटलेलं होतं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ना फक्त मसाल्याचं तेवढं मी इथे घालणार आहे. कारण की मी ते जेव्हा मसाल्याच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं ना थोडंसं जास्त करून ठेवलेलं आहे. अजून पाणी मला याच्यात घालायचं आहे थोडंसं. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. ऑलरेडी मी ना अंडी शिजतानासुद्धा मीठ घातलेली होतं आणि इथे जे अंडं आता फ्राय केलं ना त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ आणि मसाला घातलेला होता. म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं बेतानेच मीठ घालणार आहे. छान असं बघा आता वाटण मी जे पाणी घातलेलं आहे ते सगळं सुकून गेलेलं आहे परत आणि आता ह्याच्यामध्ये जे फ्राय केलेलं अंडा आणि बटाटा आहे ना तो मी याच्यामध्ये घातलेला आहे. मसाला परत एकदा छान मी असं 1 मिनटं फिरवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आता पॅनमध्ये जो तेल आणि मसाला मीठ वगैरे सगळं होतं ना त्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं एक बॉईल काढलेलं आहे, एक उकळी आणि ह्याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे. जो मसाला आहे त्याच्यामध्ये घातलेला आहे. एका साईडला मी आता 5 मिनटं फक्त अंडं ते मसाला तयार करायला ठेवणार आहे. इथे मी आमटी पण थोडीशीच बनवलेली आहे. त्याला पण मस्तपैकी कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि इथे छान माझा अंडा मसाला हा तयार झालेला आहे. तर आता इथे ना ह्याच्यावरती ह्या जेवणावरती झाकण मारून व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि पीठ जो मळलेला आहे ना तो छान मुरलेला आहे. आता त्याच्या चपात्या बनवून घेणार आहे आणि मस्तपैकी माझा ताट मी बनवून घेणार आहे. इथे अंडा मसाला, इथे आमटी आहे, मसूरची आमटी आहे आणि चपात्या इथे आहेत. भात पण बनवलेला आहे पण भात मी ताटामध्ये नंतर वाढणार आहे. तर आजचं दुपारचं जेवण मस्तपैकी तयार झालेलं आहे. या सर्वांनी जेवायला. आजचा ब्लॉग जो तुमच्याबरोबर शेअर केला आहे तो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.